नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। नमस्कार, मी आदम मुजावर। कालपासून जयसिंगपूर क्रांती चौकामध्ये आमचे बेमुदत धरणे आंदोलन आमरण उपोषण सुरू होते। जयसिंगपूर नगरपालिकेकडून सदरचा भाग हा आंदोलनाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेलं होतं, पण ते कधी केले, काय केले याबाबतची जनजागृती कधीही केलेली नाही। मागील 1 महिन्यापूर्वी मी याच ठिकाणी याच मंडपामध्ये 10 दिवस आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये माननीय नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी लेखी आश्वासन देऊन 2 महिन्यात कामाची पूर्तता करतो असे लेखी आश्वासनाचं पत्र देखील दिलं होतं। असं असताना ह्या 1 महिन्यामध्ये त्यांनी भेटून गेल्यापासून आजपर्यंत एकही कौन्सिलची मिटिंग झालेली नाही आणि कौन्सिलचा कोणता ठराव झालेला नाही। असं असताना नगरपालिका खोटं बोलून कौन्सिलचा ठराव आहे आणि इथं प्रतिबंधित क्षेत्र आहे आणि तुम्ही इथं आंदोलन करू नका असं दमदाटी दिली होती। त्या अनुषंगाच्या माध्यमातून आम्ही जयसिंगपूर पोलीस ठाण्याला तक्रार दाखल केली होती आणि त्याची प्रत जयसिंगपूर नगरपरिषदेला देखील दिली होती, परंतु रात्री अचानक आमचं मंडप कोणीचं चोरून नेलेलं आहे। त्याबाबत आम्ही आता जयसिंगपूर पोलीस ठाण्याला ते माहिती दिली आणि त्याबाबत योग्य ते चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली। माननीय पोलीस निरीक्षक गोरेसाहेब यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। त्यामुळे सदरचं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करून 2 दिवसात त्याबाबतचा निर्णय आम्ही जाहीर करण्याचा आम्ही घोषणा केलेली आहे आणि त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी मुख्यमंत्री यांच्याकडे याबाबतचं आम्ही आंदोलन करणार आहे। जय हिंद। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।